राम राम मंडळी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. तर इकडे बघा मस्त अशी गावाकडची सकाळ झालेली आहे इकडं. आणि गावाकडची सकाळ ही म्हणजे एकदम चिमण्यांचा चिवचिवाट आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज, एकदम छान अशी ही सकाळ होते. आणि त्याचबरोबर गावाकडचे मस्तपैकी अशा झाडाला लागलेले बघा ही आंबे, कैऱ्या. तर असं सकाळचं असं प्रसन्न वातावरण गावाकडचं आहे बघा. आणि ज्यावेळेस सकाळी उठल्या ज्यावेळेस चिमण्यांचा किलबिलाट, चिवचिवाट आणि हे निसर्गरम्य परिसर बघितला ना गावाकडचा, तर एकदम प्रसन्न असं सकाळी वाटतं. आणि दिवसही एकदम प्रसन्न असं ह्या निसर्गाच्या वातावरणात जातो. तर इकडं बघा ह्या आमच्या जाळ्यामध्ये शेळ्या, बकरी बांधलेल्या आहेत. तर त्यांचं आपलं चालू आहे त्यांचं खाण्यासाठी खुराक. आणि जे काही फट्टे बांधलेले आहेत तर ती पण त्यांनी खाऊन पूर्ण संपवलेले आहेत. आणि बाकीचं आता त्यांचं खाली जो पाचोळा पडलेला आहे तर तो खायला चालू आहे. आणि इकडे बघा हे आमचे शेरू आणि सोनी दिवसभर मोकळे सगळीकडे गावभर हिंडतात आणि रात्री मात्र ह्यांना बांधतो आम्ही. आणि मग आता काय सकाळी सोडण्यासाठी ह्यांची धडपड चालू आहे. आणि हे बघा तिळाचं झाड कसं आलेलं आहे. शेतामध्ये तिळाचं झाड लावलं की ह्याला इगीन पडून हे झाड खराब होतं. पण एकच घराच्या जवळ आलेलं आहे तर किती छान आले बघा. आणि इकडे बघा हे दोन पोरं कसे झोपलेले आहेत. जसं जसं उजडायला सुरू होतं, जसं तो अंगावर ऊन पडायला सुरू होतं का नाही, तसं ह्यांना गाढ झोप लागते बरं का. आणि तसंच होतं पाट एकदम गार वारं झुळूक येते. तर त्या गार वाऱ्यामध्ये मस्त अशी छान अशी झोप तर प्रत्येकाला येतेच बरं का. आणि मस्तपैकी मग इकडे चालू होता चुलीवर मस्तपैकी आमचा चहा. आपल्या घरच्या म्हशीचा घट्ट असं दुधाचा इकडं चहा छानपैकी असा बनवला होता. आणि इकडं आईनी आणि मी चहा पण घेतलेला होता. चहा घेतला नंतर बघा आता आंब्याची झाडं 2-3 आहेत. तर एका आंब्याला बरेच आंबे आलेले आहेत. पण बघा ह्या आंब्याच्या झाडाला मात्र ना 5-6च आंबे आलेले आहेत. दुसरीकडं आंबेच नाहीत. ह्याच ठिकाणी फक्त 6 आंबे ह्या आंब्याच्या झाडाला आलेले आहेत. इकडं नारळाचं झाड आणि इकडं घास थोडा लावलेला आहे. पलीकडं ऊस आपला चालू आहे. पण ऊस का नाही उष्णता जास्त असल्यामुळं का नाही ऊस असं सुकल्यासारखंच, कितीही पाणी द्या सुकल्यासारखंच होतं आहे. कारण तापमान इतकं आहे, उष्णता इतकी आहे की पाणी सुद्धा असूनसुद्धा पाणी पुरत नाही ऊसाला. तर इकडं मस्तपैकी हिरवीगार टवटवीत अशी ही झाडं आपल्या घराजवळची आहेत. आणि त्याचबरोबर इकडं पोरांची अंगावर ऊन पडलं तरी पण एक इकडं लोळते तर एक इकडं लोळते, अंथरून एकीकडं आणि पोरे एकीकडं, असं ह्यांचं काम आहे बघा. आणि सुट्ट्या म्हणलं की मनसोक्त एकदम झोपे जातात. मग त्यांची झोप झाली, चहा पाणी सगळं काही झालं. मग ह्यांना लावलं कामाला. आता ह्यांना काय केलं, हौदाकोवरून पाणी आणायचं आणि टाकी भरायला सांगितलं. मग ह्यांचं दोघांचं चालू होतं भांडण की आम्हाला मोबाईल बघत गाणे लावून ऐकत आम्ही पाणी भरणार. चैतूला मोबाईल नाही दिला की चैतूनं काय ठेवली कळशी आणि गेला रागाने. मग काय नंतर मोबाईल द्यावाच लागला. तर अशी इकडं गावाकडची सकाळ झाली.